जालना प्रेस कॉन्फरन्स मधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर थेट बोचरी टीका। देवेंद्र फडणवीस हे चोमू आणि चोर मुख्यमंत्री आहेत। मत चोरी करून सत्ता हस्तगत केली, महाराष्ट्राला अराजकतेच्या खाईत लोटू नये असं म्हणत त्यांनी तात्काळ सरसकट कर्जमाफीची मागणी केली। वडट्टीवारांना नोटीस देणं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणं आहे असल्याची माहितीही त्यांनी सांगितली। काँग्रेसच महायुतीला धडा शिकवेल, भाजप आणि मित्र पक्षांनी पैसा फेक तमाशा देख चालवलाय असा हल्ला चालू ठेवत फलटण डॉक्टर आत्महत्येवरही ते बोलले। डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर दबाव होता। बीडचा आका छोटा, फलटणचा मोठा आणि सर्वात मोठा आका म्हणजे मुख्यमंत्री। शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांना बच्चू कडूं सोबत पूर्ण पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। 1 तारखेला मतचोरी विरोधात सर्वपक्षीय मोर्चा निघणार, पण मनसेकडून महाविकास आघाडीत घेण्याचा प्रस्ताव नाही। स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी जिल्हा तालुका कार्यकारिणीला अधिकार देण्याची मागणीही त्यांनी केली। सपकाळांचा थेट इशारा, कर्जमाफी नाही तर चळवळ तीव्र होईल, राजकारणात भूकंपाची चाहूल। वर्षांपूर्वी हा येतो आणि बोट स्वतःचा कापतो आणि बोट कापताना सांगतो की नाईक निंबाळकर माझ्यावर अन्याय करतायत आणि अशा पद्धतीने त्यांनी अन्याय करणं थांबलं तर मी शरीराचे वेगवेगळे अवयवाचे तुकडे करेल असा आरोप नव्हे तर स्वतःचा हाताचं बोट कापून घेणारा माणूस। एक दाम्पत्य आत्महत्या करते तो प्रकार, संपदा मुंडेंच्याही संदर्भामध्ये फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून होत असणारा आग्रह हा स्पष्ट आहे। त्यामुळे बीडच्या आकापेक्षाही मोठा आका हा फलटण मध्ये लपलेला आहे आणि या आकाचा मोठा आका हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि हा मुख्यमंत्री जाऊन आका असणारच्या आविर्भावामध्ये क्लीन चिट देतो ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला लाज वाटावी अशा प्रकारची घटना आहे आणि यावर हा विषय थांबलेला नसून आता त्या आपल्या सर्वांची लेखबाळ असणाऱ्या डॉक्टर संपदाच्या चारित्र्यावर शिंपतो डोळले जातात। हे संतापजनक आहे। या आरोप करणाऱ्यांना आया बहिणी नाहीत का हा थेट प्रश्न या आपल्या माध्यमातून आम्ही विचारतो। देवेंद्र फडणवीसांनी आधी ठाकरेंच्या जे प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि मतचोरीचा मुद्दा पुढे केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जे बोलले त्याच्यावर देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झालेले आहेत। त्यामुळे चोमू मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातला जो आमचा उल्लेख आहे तो ते खरा ठरवत आहेत आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत संयमाने सभ्यतेने वागलं पाहिजे ही आपली असणारी परंपरा आहे। मात्र चीफ मिनिस्टर हे चीफ बिहेवियर करत आहेत त्याचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो। राज ठाकरे सुद्धा गुरुवारी निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करणार आहेत, सुद्धा आता प्रेझेंटेशन करणार आहेत। पक्षामध्ये राज ठाकरेंच्या प्रवेशाविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत, दोन्हींची वेगवेगळी भूमिका आहे। नाही, कोणत्या पक्षामध्ये कोणते मतप्रवाह आहेत हा विषय अलबत्ता निराळा आहे। जो मोर्चा 1 तारखेला निघणार आहे हा सर्व पक्षांचा आहे आणि हा मोर्चा मतचोरीच्या अनुषंगाने आहे आणि मतचोरी राहुल गांधींनी ही उघडी केलेली आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचा कोणता प्रश्न नाही। राहिला मनसेचा कुठल्याही प्रकारचा आघाडी करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव काँग्रेसला प्राप्त झालेला नाही। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्याचे ते मोठे नेते आहेत आणि तोलामोलाचे नेते आहेत। त्यांनी यापूर्वीच त्यांचा मुंबई या ठिकाणी रमेश चेन्नीथलाजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण त्यांचा प्रवेश मुंबई या ठिकाणीच घेतला होता। ते तोलामोलाचे नेते आहे आणि त्यांचा संपूर्ण सन्मान हा काँग्रेसच्या माध्यमातून राखला जाईल। अशाच काही अपडेटसाठी बघत राहा लोकवाहिनी मीडिया नागपूर।